वळूयात आता इतर महत्त्वाच्या बातम्यांकडे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान होणार असून उद्या मतमोजणी होईल। अर्ज माघारीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि तब्बल 8 संचालक बिनविरोध निवडून आलेत। माहितीने रणनीती आखर शिवसेना आणि भाजप उमेदवारांना बिनविरोध निवडून आणले। मात्र उर्वरित 12 जागांसाठी 31 उमेदवार मैदानात असून अनेक दिग्गजांमध्ये थेट सामना रंगतोय। या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणारे अतुल सावे, अंबादास दानवेंसह अनेक ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। जिल्हा बँकेवरील नियंत्रणासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार मोर्चेबंधणी सुरू आहे। जिल्ह्यातील सहकार राजकारणाची दिशा या निवडणुकीच्या निकालातून ठरणार आहे। तर या निवडणुकीमध्ये कोणते 8 संचालक बिनविरोध निवडून आलेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, विलास भुमरे आणि शिवसेनेचे समीर सत्तार हे बिनविरोध विजयी झालेत। तर शिवसेनेचे रमेश बोरनारे आणि भाजपचे दिनेश परदेशी देखील संचालकपदी बिनविरोध निवडून आलेत। तर आज होणाऱ्या निवडणुकीत नेमकी कुणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आपण पाहतोय। ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सोबतच शिवसेनेच्या आमदार संजना जाधव आणि भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण हे देखील रिंगणात आहेत।